नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत टोमॅटो केचप। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसे बनवायचे आणि हे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस 1 वर्ष टिकतो। 1 वर्ष हा टोमॅटो सॉसला काहीही होत नाही। बाहेरचं टोमॅटो केचप अजिबात हेल्दी नसतं, त्यामुळे तुम्ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मुलांसाठी हा सॉस बनवून ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, या सॉसला काहीही होत नाही। खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मुलांच्या आवडीचा असा टोमॅटो सॉस आज आपण बनवतोय। कलर पण बघू शकता, एकदम छान आलेला आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा सॉस तयार होतो। बघू शकता, कलर पण खूप छान असा आलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने बनवलेले आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो लागणार आहे। बीट घेतलेला आहे 1, कांदा, खडा मसाला, खड्या मसाल्यामध्ये दालचिनी, विलायची आणि मिरे आणि लवंग घेतलेले आहे। आता हे टोमॅटो मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बारीक कट करून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आता हे टोमॅटो आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत अगोदर। अशा पद्धतीने जर तुम्ही सॉस बनवला तर खूप जास्त टिकतो आणि टेस्टी पण लागतो। बाहेरचं केमिकल रहित खाण्यापेक्षा घरच्या घरी सॉस तुम्ही बनवू शकता आणि 1 वर्ष या सॉसला काहीही होत नाही। अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे कुकरमध्ये। आता हे कुकरमध्ये टाकून घेऊया। पूर्ण टोमॅटोच्या फोडी करायच्या आहेत आणि कुकरमध्ये टाकायच्या आहे। एक छोटंसं बीट घेतलेलं आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि जो आपण खडा मसाला घेतलेला आहे तो आपल्याला अख्खा टाकायचा नाही। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता जो खडा मसाला घेतलेला आहे, दालचिनी घेतलेली आहे, विलायच्या घेतलेल्या आहेत 2, मिरे आणि लवंग, अशा पद्धतीचा जो खडा मसाला आहे त्याची आपल्याला अशा पद्धतीने एक छोटी पुरचुंडी बांधायची आहे आणि ती यामध्ये टाकायची आहे। आपल्याला अशी गाठ बांधायची आहे। छोटा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्येही बांधून आपल्याला अशीच टाकायची आहे। त्याचा फ्लेवर सॉसला एकदम छान येतो। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, न पाणी घालताच आपण हे उकडून घेणार आहोत। 2 लाल काश्मीरी मिरच्या मी येथे घातलेल्या आहेत कलर येण्यासाठी। थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी पिठी साखर। आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे। पाणी घालायची अजिबात गरज नाही। पाणी न घालताच आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या काढून आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। शिट्ट्या काढून झालेल्या आहे, थोडंसं थंड पण झालेलं आहे कुकर। आता बघूया, पूर्ण वाफ काढून घ्यायची आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। आता आपल्याला हे जे आपण मसाल्याची पिशवी छोटीशी टाकली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे। नंतर आपण टाकणार आहोत, पण आता अगोदर काढून घेऊया आणि मिक्सरमधून हे प्युरी बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायची आहे, एकदम झटपट होते। अशा पद्धतीने टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। आता ही टोमॅटोची प्युरी आपल्याला गाळून घ्यायची आहे। एक मोठी गाळणी घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला ही गाळून घ्यायची आहे। त्यातील बिया काही असेल तर निघून जातील।
पूर्ण गाळून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला टाकायची आहे। ज्या कुकरमध्ये मी टोमॅटो शिजवलेले होते त्याच कुकरमध्ये आपल्याला ही प्युरी टाकायची आहे। आता चांगली आटू द्यायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता जी पिशवी होती छोटी ती मी यामध्ये टाकलेली आहे। मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो पूर्ण सॉसला चांगल्या पद्धतीने मिसळला जाईल। चांगला आटू द्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे आटून द्यायचं आहे। आता थोडा वेळ झाकण ठेवूया, म्हणजे अंगावर आपल्या उडणार नाही, चटका बसणार नाही, म्हणून झाकण ठेवूनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। थोडंसं आटू द्यायचं आणि मग गूळ घालायचा। आता परत गूळ घातल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। आता चांगलं आटून द्यायचं आहे। झाकण ठेवूया। एक चमचा यामध्ये मी व्हिनेगर घातलेला आहे। व्हिनेगर घातल्यामुळे आपला सॉस किंवा टोमॅटो केचप हे पूर्ण वर्षभर टिकणार आहे, म्हणून एकदम अर्ध झाकण मी इथे व्हिनेगर घातलेलं आहे, जास्त पण घालायचं नाही। आता चांगलं आटलेला आहे सॉस आपला, बघू शकता। थंड होऊ द्यायचा आहे। मस्त असा कलर पण आलेला आहे आणि आपला सॉस तयार झालेला आहे, बघू शकता। छान आटलेला आहे आणि आपला सॉस तयार झालेला आहे। टोमॅटो केचप किंवा सॉस काही तुम्ही म्हणू शकता। आता ह्या टोमॅटो केचपला आपल्याला हवाबंद काचेच्या बर्नीमध्ये किंवा एखादी बॉटल असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता। 1 वर्ष याला काहीही होत नाही। कलर पण बघू शकता, खूप छान आलेला आहे। मस्त असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण एकदम छान लागते। आता ही छोटी बॉटल घेतलेली आहे। या छोट्या बॉटलमध्ये मी हा सॉस ओतून ठेवणार आहे। सॉस करताना मी छोट्या क्वांटिटीमध्ये केलेला आहे। तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण हेच वापरून तुम्ही जास्त देखील करू शकता। टोमॅटो केचप आपला तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।